जय हिंद भावी पोलिसांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आयोगाच्या माहितीनुसार या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या भरतीची मित्रांनो या ठिकाणी जाहिरात आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर बघा, जसं की गेल्या वर्षी मित्रांनो जवळपास 17,000 ठिकाणी पद भरले होते, तसंच या ठिकाणी सुद्धा यावर्षी देखील जवळपास 12,000 प्लस मित्रांनो पुन्हा एकदा आपलं महाराष्ट्र शासन जे आहे या ठिकाणी पोलीस शिपायांची भरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करत आहे। समजा जर तुमच्या या ठिकाणी गेल्या वर्षी चुकून या ठिकाणी 1-2 मार्काने जर हुकला असेल रिझल्ट, तर या ठिकाणी मी 100% पक्की गॅरंटी देतो की या ठिकाणी तुमचा मित्रांनो या ठिकाणी 100% रिझल्ट आता लागणार। तर मित्रांनो बघा, एक तुमचं आणि तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच्या ठिकाणी आम्ही आजचा जो व्हिडिओ आहे या ठिकाणी पूर्ण घेऊन आलेला आहे। म्हणून काय करा मित्रांनो, हा जो पूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासा। तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत आजच शेअर करा आणि अद्याप या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, अवश्य सबस्क्राईब देखील या ठिकाणी तुम्ही करूनच घ्या। तर आता तुम्ही बघा मित्रांनो, तुम्ही जे आहे एक निश्चय करूनच घ्या, यंदा वर्दी आपलीच मित्रांनो, हा निश्चय तुम्ही या ठिकाणी करून घ्या आणि एकच शब्द बोला। तुमच्या सबकॉन्शियस माइंडला मित्रांनो तुम्ही एकच सांगत राहा की या ठिकाणी आपल्याला आता वर्दी यावर्षी मिळवायचीच आहे, काहीही हो, कसल्याही हालतीत, कसल्याही प्रकारे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त आता मेहनत या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे। कारण बघा, या ठिकाणी आपल्याला बघा आपलं आणि आपल्या आईवडिलांचं ठिकाणी स्वप्न आता साकार करण्याचे मित्रांनो ठिकाणी वेळ आलेली आहे आणि स्वतःला सिद्ध करण्याची देखील ठिकाणी आपल्याला वेळ आली आहे। म्हणून ठिकाणी बघा काय करा, वेळेच्या ठिकाणी तुम्ही योग्य नियोजन करा मित्रांनो। तो या ठिकाणी वेळेनुसार तुम्ही या ठिकाणी दररोज या ठिकाणी जवळपास 4 तास तरी काढून बघा तुम्ही या ठिकाणी अभ्यास आता करून घ्या। तर काय करा बघा, पहिला प्रश्न बघा, उदाहरण सोडवा या प्रकारचा प्रश्न विचारला आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला परीक्षेमध्ये या प्रकारचा जर प्रश्न उद्भवला दिसला तर या प्रश्नाचं तुम्ही मित्रांनो अगदी कमी किमतीत एकदम सोप्या ट्रिकनुसार कशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर काढू शकता या ठिकाणी आम्ही तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहोत। उदाहरण सोडवा कंसामध्ये 12 गुणाकारात या ठिकाणी सरळ मित्रांनो बघा जवळपास 4 असणार आहे। बघा 12 गुणाकारात 4 घेऊ या ठिकाणी आपण, मग भागाकारामध्ये 8 - 5 बरोबर प्रश्नचिन्ह। तर या ठिकाणी आपल्याला हा जो मित्रांनो या ठिकाणी उदाहरण आहे हे या ठिकाणी आता सोडवायचं आहे। या प्रकारचा बघा मित्रांनो, हे जे सर्व काही प्रश्न आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत हे 2024 मध्ये बघा प्रिव्हियस इयरला विचारण्यात आलेले आहेत। म्हणून काय करा, सर्व काही प्रश्न बघा आताच वही पेन घ्या आणि त्यामध्ये बघा हे सर्व काही प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या। तर या ठिकाणी पहिलं काय करा, हा जो प्रश्न आहे बघा, हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कंचे भागुबिहू 6 नियम या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। कंचे भागुबिहू म्हणजे काय, क म्हणजे कंस, चे म्हणजे गुणाकार, चे म्हणजे गुणाकार, मग पुन्हा भा म्हणजे भागाकार, पुन्हा गु म्हणजे गुणाकार, पुन्हा बे म्हणजे बेरीज, पुन्हा या ठिकाणी व म्हणजे वजाबाकी। तर या ठिकाणी कण म्हणजे या ठिकाणी कंस या ठिकाणी आलेला आहे। त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम आता कंस या ठिकाणी सोडून घ्यावा लागतो। तो कसं, आता बघा बारी चौक 48 या ठिकाणी आपल्याला भेटलं मित्रांनो, की त्या ठिकाणी बारी चौक 48 या ठिकाणी घेऊ। भागाकारामध्ये 8 - 5, ओके। आता काय करा, या 8 ना 48 ला बघा 8 सख 48 किती मित्रांनो, 8 सख 48 मायनस हे 5 करा। आता जर आपण या 6तून जर हे 5 मायनस केले उरले किती, 1 झालं। या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी ब, आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे। तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा, एकदम कमी किमतीत आपण या ठिकाणी प्रश्नाचे राईट आन्सर कशा प्रकारे काढू शकतो। पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, आपल्याला या प्रकारचा प्रश्न विचारला। तर काहीच करू नका बघा, अशा प्रकारचा जर तुम्हाला मित्रांनो प्रश्न विचारला तर कशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रश्नाचे जे आपल्या योग्य आन्सर आहे ते या ठिकाणी काढू शकतो। तर सांगून टाकतो बघा तुम्हाला काय, तर प्रश्न विचारला क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची या ठिकाणी आपल्याला बेरीज मित्रांनो करायची आहे। तर त्या या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे काढू शकतो। सरळ ही मित्रांनो एकूण संख्या किती आहेत, 50, या ठिकाणी 50 घ्या आणि गुणाकारात 50 मध्ये 1 प्लस करा फक्त, झाले किती 51 झाले मित्रांनो। 1 प्लस जर आपण या ठिकाणी केलं तर 51, या ठिकाणी 51 घ्या। आता छेदामध्ये मित्रांनो एकूण 2 संख्यांच्या ठिकाणी आपण गुणाकार करत आहोत,
2 घ्या। आता बे एक बे, बे दोन्ही 4, उरलं किती 1, बे पंचे 10, आलं किती 25 गुणाकारात या ठिकाणी आपल्याला आता 51 मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे। किती 51 या ठिकाणी आपल्याला भेटले। तर सरळ या ठिकाणी 51 घ्या आणि गुणाकारात घ्या 25। ओके, आता काय करा 25 एक 25, 25ला आलं किती 5, हातचे आले 2। ओके, या ठिकाणी पुन्हा 25 5 मित्रांनो एकूण किती 125 आणि प्लस जर हे 2 केलं तर झाले किती 100 या ठिकाणी 27। म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर किती 1275 या ठिकाणी किती पर्याय क्रमांक मित्रांनो अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे। तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 तर बघा 2,34,352 या संख्येतील 4 व 5 अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक या ठिकाणी आपल्याला विचारला आहे। तर बघा या ठिकाणी आपण या प्रश्नाचे योग्य आन्सर कशा रीतीनं एकदम कमी वेळेमध्ये काढू शकतो। तर बघा लक्षात असू द्या, बघा सांगतो बघा लगेच या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर कशा प्रकारे काढायचं आहे। बघा तर या ठिकाणी संख्या कोणती दिलाय 2,34,352 ही संख्या दिली आहे। बघा 2,34,352 यामध्ये मित्रांनो कोणती 4 व 5 या दोन संख्यांच्या स्थानिक किमतीतील फरक या ठिकाणी 4 कुठं आहे बघा, या ठिकाणी 4 या ठिकाणी आहे 4 घ्या। 4 समोर एकूण किती अंक आहेत 3, सरळ 3 शून्य लावून टाका। ही झाली बघा 4 ची स्थानिक किंमत। आता काढा 5 ची स्थानिक किंमत। 5 अंक कुठे आहे या ठिकाणी आहे 5 घ्या। 5 समोर एकूण किती अंक आहेत 1च आहे, सरळ 150 घ्या, झाले किती एकूण 50। आता स्थानिक किमतीतील फरक म्हणजे या ठिकाणी किती या 4000 मधून मित्रांनो हे 50 मायनस करा तर उरतात किती मित्रांनो या ठिकाणी आता 50 जर मायनस केलं तर 3,950 या ठिकाणी उरतात। आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी क हे असणार आहे। तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे। कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ट्रिक्स मित्रांनो वापरायच्या आहेत जे की मित्रांनो एकदम कमी वेळेत या ठिकाणी आपण जास्त प्रकारचे या ठिकाणी प्रश्न आपण या ठिकाणी सोडवू शकतो। तर बघा या ठिकाणी जे तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न आहेत मित्रांनो यांचा तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त ठिकाणी सराव करण्याचा प्रयत्न करा। म्हणजे मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न केलात तर या ठिकाणी तुम्हाला एका प्रकारचा प्रश्न या ठिकाणी पाठच होऊन जातो। तुम्हाला माइंडसेटमध्ये मित्रांनो एकदम फिट या ठिकाणी तुम्हाला तो जो प्रश्न आहे या ठिकाणी बसतो। आणि समजा उदाहरणार्थ जशाच तसा जर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला तर फटक मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला त्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे लगेच तेव्हा लक्षामध्ये येते। त्यामुळे काय करा बघा जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्ही सर्वात जे प्रश्न आहेत मित्रांनो प्रिव्हियस इयरला विचारलेले त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी सराव करण्याचा प्रयत्न करा। बघा चौथा प्रश्न आता कशा प्रकारचा आहे तर क्रमागत 1 ते 10 संख्यांच्या घनाची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे। तर बघा हा प्रश्न देखील या ठिकाणी 2024 मध्ये परीक्षेला विचारण्यात आलेला आहे। जर तुम्हाला समजा या ठिकाणी आम्ही जर तुमचा फसवेगिरी करीत आहोत, जर तुम्हाला कसल्याही प्रकारचे 2024 मध्ये विचारलेले प्रश्न असतील काय या प्रकारचे डाऊट असतील तुम्ही बेशक या ठिकाणी सर्व जे आपल्या 2024 मध्ये 17,000 पदाची जेव्हा भरती निघली त्याच्यात तुम्ही सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रश्न का एकदा अशी पडताळून पहा मित्रांनो। तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रश्न यातले हे जे आपण आज सर्व काही घेतले त्यातलेच या ठिकाणी तुम्हाला आढळून येतात। तर बघा क्रमागत 1 ते 10 संख्यांच्या घनाची बेरीज काही करू नका। हे पहिली संख्या 10 गुणाकारात 1 प्लस करा 11 छेदामध्ये 2 संख्यांचा वरी गुणाकार म्हणून बे एक बे, बे पंचे 10, 11 पाचे 55 55चा सरळ मित्रांनो घन करा। जर या ठिकाणी आपण जर 55चा जर घन केलं तर आपल्याला भेटतात बघा 3025 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी ब हे असणार आहे 3025। तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे। पुढे 5 क्रमवार संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती। बघा मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर काही करा समजा 5 क्रमवार संख्यांची सरासरी 24 आहे 34 या ठिकाणी 34 या ठिकाणी क्रमवार संख्या म्हणले ते एक लक्षात घ्या आणि सरासरी म्हणजे मधली संख्या। सरासरी म्हणजे मधली संख्या जर 34 असेल तर या साईडला 2 या साईडला 2 क्रमवार म्हणजे या ठिकाणी या साईडला 33 असेल, 33च्या बाजूला 32 असेल, या 34च्या बाजूला बघा या 34 जे आहे याच्या बाजूला 35 आणि या ठिकाणी याच्या बाजूला 36 एकूण 5 संख्या। या संख्यांची सरासरी म्हणजे मधली संख्या 34 त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे
या ठिकाणी आहे बघा 32 आहे का पर्यायामध्ये तपासून घ्यायचं एकदा. आहे काय आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीनुसार या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आम्ही तुम्हाला काढून दाखवलेले आहेत. तर पुढचा प्रश्न, एक संख्या 40% वाढवल्यामुळे 560 होते, तर ती संख्या कोणत्या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर काय मित्रांनो, एक संख्या 40% वाढवल्यामुळे किती तिनं 560 व्हावी, तर त्या संख्येला ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. बघा कोणतीही संख्या मित्रांनो या ठिकाणी 100% असते, तर ते 100% असताना देखील मित्रांनो यानं काय केलं त्या ठिकाणी हे 40% त्याच्यामध्ये प्लस केलेत बघा. तर एकूण झाले किती 140% जेव्हा झालेत तेव्हा मित्रांनो एकूण 560 रुपये होतात. किती एकूण 560, तर तेव्हा आपल्याला ठिकाणी 100% काढायचे त्याचे. तर सरळ काय करा, हे जे 140 आहे मित्रांनो या 140चा जर संबंध या 560शी असेल तर या ठिकाणी आपल्याला 100%चा संबंध कशाशी असे या सरळ टक्क्याच्या खाली या ठिकाणी 100% तुम्ही घेऊन टाका. तर 100% आपल्याला काढायचं आहे. म्हणून सरळ हे 100 याच्या गुणाकारात हे आले 560 आणि याच्या छेदामध्ये आले हे 140. ओके, हे 1 गट हे 1 गट 14 1 14 14 2 28 14 3 42 14 चौक 56 10 गुणाकारात 4 झाले किती एकूण 400 या ठिकाणी आपल्या प्रश्नांचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी 7वा कशा प्रकारचा आहे. तर बघा 100चे 28% म्हणजे किती या प्रकारचा प्रश्न विचारला. तर बघा 100च्या मित्रांनो या ठिकाणी 28% आपल्याला काढायचे आहेत. 100चे म्हणल्या ठिकाणी कंचभागुनुसार गुणाकार 28% म्हणलं या ठिकाणी 28% घ्या आणि या टक्क्याच्या खाली 100% घ्यायला मात्र विसरू नका. काही करू नका, सरळ 100 कॅन्सल 100 कॅन्सल उरले किती फक्त 28% झाला आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर. पर्याय क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पुढे दुकानदाराने 9% सूट दिलास 700 रुपये शर्टची किंमत किती या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. जर दुकानदारानं 9% सूट दिलं तर या 700 रुपयाचा शर्ट आपल्याला कितीला भेटते ते प्रश्न विचारला. समजा दुकानदारानं काय केला, कोणतीही किंमत 100%ला विकते, तर 100%नं विकताना काय केलं यानं या ठिकाणी 9% सूट केला. या ठिकाणी या 700 रुपयावर किती 9% सूट दिला म्हणजे या ठिकाणी मित्रांनो किती या ठिकाणी फक्त आणि फक्त 91% मित्रांनो या ठिकाणी त्यानं रक्कम या ठिकाणी वापरला. किती 91% या ठिकाणी त्यानं रक्कम दिल्यास या ठिकाणी 700 रुपयाच्या शर्टची किंमत किती होते या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारायचे की मित्रांनो खरेदी किंमत आपल्याला विचारलाय. तर काही करू नका, सरळ सरळ मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी खरेदी किंमत विचारलंय. तर सरळ सरळ ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर काढण्यासाठी काय करावं लागते 9% मित्रांनो त्याने काय केलं या ठिकाणी एकूण सूट दिलाय म्हणजे ठिकाणी एकूण किती 91% त्यांना आकारलाय. तर मित्रांनो या ठिकाणी 700 रुपयाच्या शर्टची खरेदी किंमत किती होते. तर सरळ सरळ मित्रांनो या ठिकाणी हे जे 91% आहेत हे 91 घ्या, हे 91% म्हणजे हे 700, तर या ठिकाणी आपल्याला 100% आता काढावं लागेल. तर आता बघा सरळ हे आले 100 गुणाकारात वरी 700 हे 700 आणि ह्याच्या छेदामध्ये आले हे 91%. आता बघा सरळ सरळ 7 1 7 7 1 7 आणि हे देखील 7 1 7. ओके, छेदामध्ये 7 1 7 उरलं किती 2. ओके, पुन्हा 7 1 21 या ठिकाणी उरलं किती मित्रांनो 13 उरलंय. तर थोडंसं बघा या ठिकाणी आपली मांडणी चुकली आहे वाटते मला. तर आपण तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी सोडू बघा. दुकानदाराने 9% सूट दिलास 700 रुपये शर्टची किंमत या ठिकाणी सॉरी हा जो पूर्ण प्रश्न आहे हा चुकीचा पडला आहे. या ठिकाणी आपल्याला वाचवण्यामध्ये सुद्धा डिस्टर्ब होतं. तर सरळ सरळला आपण कटच करून टाकू. पुढे बघा सुरेशला परीक्षेत 700 पैकी 595 गुण मिळाले तर त्याला शेकडा किती गुण मिळाले या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर काही करू नका, अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर मित्रांनो त्याला एकूण 700 पैकी किती गुण मिळालेत 595. हे सरळ 595 घेऊन टाका आणि याच्या छेदामध्ये आले किती एकूण 700 गुण. सरळ 700 छेदामध्ये घ्या 100. ओके, 100%. हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल. 7 1 7 7 7 49 7 8
56, 8 उरले किती 3, 7 5 35, एकूण किती 85% मित्रांनो या ठिकाणी सुरेशला परीक्षेमध्ये मिळालेले आहेत. पर्याय क्रमांक या ठिकाणी क. आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, शेवटचा 10वा. तर बघा 10चे 20% प्लस 60चे 30% बरोबर किती? काही नाही, सोपा प्रश्न आहे, सरळ. 10 घ्या, चे म्हणले गुणाकार 20%, या ठिकाणी टक्के घ्या, टक्क्याच्या खाली 100%. पुन्हा प्लस म्हणले प्लस 60 घ्या, चे म्हणले गुणाकार 30%, छेदामध्ये 100. ओके, काही करू नका. हे एक शून्य कॅन्सल, हे एक 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 कॅन्सल, हे कॅन्सल. या ठिकाणी उरलं किती? फक्त आणि फक्त 2 आणि प्लस 6 18. 2 + 18 झाले किती? एकूण 20. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. आहे का पर्यायात? बघा आहे, बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक या ठिकाणी ब. आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर बघा हे होते मित्रांनो आपल्या आजचे जे की मित्रांनो पोलीस भरती 2024 मध्ये या ठिकाणी विचारलेले काही प्रिव्हियस इयरचे प्रश्न संच. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल, आपल्या व्हिडिओला बघा तुम्ही अवश्य लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा जो पूर्ण व्हिडिओ आहे अवश्य शेअर करा. अद्याप या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशाच नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.